बाजारच्या आठवडी बाजारात वाहतुकीचे 3-13 रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग, बाजार करू पद चारित्रस्त, गुत्तेदार व ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणाचा कळस। छायाचित्र जाकीर बेग। मराठवाड्यात जनावरांसाठी प्रसिद्ध सोमवारचा आठवडी बाजार म्हणून प्रसिद्ध असलेल्या फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार इथं बाजारपेठेला 5 रस्ते असून सर्व रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या वाहनांमुळे व ग्रामपंचायत आणि गुत्तेदार यांच्या बेजबाबदारपणामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा होत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील सोमवारचा जनावरांचा आठवडी नकाशा बाजार सर्वत्र प्रसिद्ध असून इथं जनावरांची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होते। मध्य प्रदेश, इंदोर, उत्तर प्रदेश, आंध्र, कर्नाटक, मुंबईसह महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड, पुणे, सोलापूर आदी जिल्ह्यातून इथं जनावर खरेदी विक्रीसाठी व्यापारी येतात। तर फुलंब्रीसह औरंगाबाद, सिल्लोड, भोकरदन, जालना येथून अनेक भुसार व्यापारी डाळ दाणा खरेदीसाठी येतात। जिल्ह्याभरातील अनेक शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी इथं नियमित येत असतात। अशा बाजारपेठेला वडोद फरशी फाटा, वडोद जातेगाव फाटा, वडोद पिंपीर बावडा, वडोद वाडोदवाडी, वडोद ते वडोद फाटा हे 5 रस्ते असताना बाजारपेठेजवळ वाहनं सर्व रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या वाहनांमुळे व ग्रामपंचायत आणि गुत्तेदार यांच्या बेजबाबदारपणामुळे वाहतुकीचा खेळखंडोबा होत असल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत। बाजार चिठ्ठी व दाखला रोडवरच वसुली सुरू असल्याने या बाजाराला बेशिस्त वाहतुकीचं ग्रहण लागलंय। यामुळे पादचारी, दुचाकी व बाजार करू महिला पुरुष यांचे मात्र हाल होत असल्याने संबंधितांनी काळजी घेणं गरजेचं ठरत आहे। नाचनवेल इथं माजी सैनिकांची नोंदणी केली। माजी सैनिक गजानन पिंपळे यांचा पुढाकार। छायाचित्र जाकीर बेग। कन्नड तालुक्यातील नाचनवेल सैनिक भवन इथं माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता आणि अनाथ पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील सेवेचा लाभ घेण्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा सैनिक कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीनं करण्यात आले होते। यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली माजी सैनिक गजानन पिंपळे यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे सर्व डाटा ऑनलाईन करण्याचं काम सुरू केलं। या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करण्यात आले। या प्रसंगी नाचनवेल ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर भारत माता की जय अशा देशभक्तीच्या घोषणा देण्यात आल्या। त्यानंतर पंचक्रोशीतील माजी सैनिक यांची उपस्थिती झाली असून ऑनलाईन डेटा करण्याचं काम करण्यात आले आहे। या संबंधित लागणारे सर्व कागदपत्र घेऊन उपस्थित झाले होते। माजी सैनिक रशीद शेख, भिवसन थोरात, सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावातील आजी माजी पदाधिकारी व सैनिक उपस्थित होते। या प्रसंगी एकनाथ निकम यांचे सहकार्य लाभले। जय हिंद सर्वांना। मी भारतीय पूर्व सैनिक समाज गौरव पुरस्कार प्राप्त गजानन पिंपळे। माझं गाव, सैनिकाचं गाव नाचनवेल आडगाव, जे पूर्ण मराठवाड्यामध्ये सैनिकाचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे। आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सैदा फिरासत मॅडम यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाने सुचवल्याप्रमाणे आपण इथे त्यांच्या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली माजी सैनिकांची ऑनलाईन नोंदणीचा कार्यक्रम ठेवलेला आहे। जे माजी सैनिक चालू शकत नाही असे माजी सैनिक त्यांच्या घरी जाऊन सुद्धा जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाची तयारी आहे। त्यांच्या घरी जाऊन हे नाव नोंदणी ते करू शकतील। तर सध्या आता ही लाईव्ह नोंदणी चालू आहे। कन्नड तालुक्यामध्ये मधील किशोर, टाकळी, मोहरा, अहमदाबाद, सारोळा हे आसपासचे जे गावाचे सैनिक आहेत त्यांना विनंती आहे की सर्वांनी इथे येऊन नाव नोंदणी करणं गरजेचं आहे। तुम्हाला संभाजीनगरला यायची आवश्यकता नाहीये। स्वतः जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचं ऑफिस इथं आलेलं आहे। आपण सगळ्या सैनिकांना विनंती आहे, त्यांच्या पाल्यांना विनंती आहे, त्यांनी इथे येऊन ही नोंदणी करून घ्यावी। आणि विशेष पूर्ण संभाजीनगर जिल्ह्याच्या सगळे जेवढे सैनिक आहेत त्यांनी आपल्या एरियामध्ये ऑनलाईन सुद्धा नोंदणी करता येईल। तुम्ही सोल्जर बोर्डमध्ये जाऊन नोंदणी करू शकता, हे गरजेचं आहे। उद्या तुम्हाला सगळ्या शासनाच्या जेवढ्या स्कीम आहे, जेवढे पैसे येणार आहे ते पैसे तुमच्या खात्यावर आले पाहिजे, तुम्हाला कुठे जायची गरज पडणार नाही। धन्यवाद। जय हिंद।